विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक ही उशिरानं सुरू आहे। नालासोपारा वसई रेल्वे स्थानकामध्ये आजही रुळांवरती पाणी साचलेलं आहे। रुळांवरती पाणी साचलेलं असल्यानं वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, आपण पाहतोय ट्रॅकवर आज देखील पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक उशिरानं सुरू आहे। सकाळची वेळ आहे, चाकरमान्यांचे हाल होत आहे, काय अपडेट? शेजल, निश्चितच गेल्या 5 दिवसापासून वसई विरारमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका जो आहे हा पश्चिम रेल्वेला बसलेला आहे। काल 2 दिवसामध्ये पूर्णपणे पश्चिम रेल्वे ही विस्कळीत झालेली होती, मात्र आज दुसऱ्या दिवशी ते तिसऱ्या दिवशी जे आहे ही अर्ध्या तास उशिराने विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या ज्या लोकल आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत। नालासोपारा आणि वसई या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती सलग 4थ्या-5व्या दिवशी सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका जो आहे हा पश्चिम रेल्वेला बसलेला आहे। मी आता जो विरार रेल्वे स्थानकावरती आहे, आपण जर बघितलं ना तर सकाळी कामावर जाणारा जो चाकरमान्या वर्ग आहे यांचे सकाळी ज्या वेळेमध्ये ट्रेन नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत। ब्रिजवरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला चाकरमान्यांची दिसते। प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी लोकल थांबलेले आहेत। त्याचप्रमाणे अर्ध्या तास उशिराने विरारवरून चर्चगेटला जात आहेत। तर चर्चगेटवरून ज्या विरारला येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या वसई आणि नालासोपाऱ्याच्या मधल्या पाण्याचा फटका जो आहे त्या लोकलला बसत आहे। त्यामुळे त्या गाड्या ज्या आहेत ह्या सुद्धा अर्ध्या तासानं या विरारकडे उशिराने येत आहेत। सकाळची वेळ असते, प्रत्येक चाकरमान्यांना जो आहे कामावर जाण्याची घाई असते, त्यामुळे चाकरमानी जो आहे कामावर सुद्धा उशिराने पोहोचत असतो। त्यामुळे सकाळी जे आपल्या गाडीच्या वेळेमध्ये जे चाकरमानी या परिसरामध्ये आलेले आहेत त्यांना गाडी वेळेमध्ये मिळत नसल्यामुळे त्यांनाही मोठे हाल सहन करावे लागत आहेत। कारण नालासोपारा रेल्वे स्थानकामधून अनेक चाकरमानी जे आहेत हे रिटर्न विरारच्या दिशेला मारत असतात आणि त्यामुळं या ठिकाणी विरारच्या प्रवाशांना सुद्धा गाडीमध्ये चढणं कठीण होऊन जातं। आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळं शहरामधलं जे अनेक ठिकाणचं जे पाणी आहे हे ओसरायला सुरुवात झालेली आहे। काल 2 दिवसापासून जे नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकावरती जे पाणी साचलेलं होतं तेही ओसरलेलं आहे, मात्र काही प्रमाणामध्ये या ठिकाणी जे पाणी आहे हे साचलं असल्यामुळे त्याचा फटका जो आहे हा पश्चिम रेल्वेच्या लोकलला बसलेला आहे। सोमवार, मंगळवार आणि आज बुधवार असा 3 दिवस जो आहे हा लोकल सेवा ही विस्कळीत झालेली आहे। मात्र प्रवाशांसाठी एक समाधानाची एवढीच गोष्ट आहे की आज कमीत कमी अर्ध्या तासाच्या फरकानं का होईना मात्र लोकल सेवा। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर रुळांवरती अद्यापही पाणी आहे। वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणची परिस्थिती जर एकंदरीत आपण बघितली तर अद्यापही वाहतूक सुरळीत